सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र समता प्रवर्तक संगीत तरुण जलसा मंडळ शाखा क्रमांक 5 सविनय सादर करीत आहोत एक कौटुंबिक विनोदी एकांकिका. एक कौटुंबिक विनोदी एकांकिका बाबांचं लगन. बाबांचं लगन. बाबांचं लगन. लेखक तेजस सावंत व रत्नदीप सावंत. दिग्दर्शक रत्नदीप सावंत. निर्माता महाराष्ट्र समता प्रवर्तक संगीत तरुण जलसा मंडळ. ध्वनी संकलन ऋतिक सावंत. रंगभूषा वैभव सावंत. यात भाग घेणारे कलाकार अत्र परिचय. बबन अजय सावंत. आबा प्रतीक सावंत. भाऊअप्पा सूरज सावंत. सम्यादादा अमोल सावंत. चिन्या रोहित सावंत. विनय तेजस सावंत. पंट्या यश सावंत. गण्या दीपेश सावंत आणि नीलू सम्यक सावंत. महाराष्ट्र समता प्रवर्तक संगीत तरुण जलसा मंडळ जामरून नवीन सादर करीत आहोत एक कौटुंबिक विनोदी थरारक एकांकिका बाबांचं लगीन. बाबांचं लगन. प्रेक्षक हो, बबन हा असा एक मुलगा आहे जो त्याच्या जीवनात अनेक गोष्टीला काही महत्त्व देत नाही. मग तो माणूस असो किंवा वस्तू. मित्रांमध्ये आणि गावामध्ये मजा करताना त्याला त्याच्या वयाचा अंदाज कळत नाही. कारण तो गावच्या बाहेर कधी गेलेलाच नाही. आता हा बबन हा नक्की सुधारतो की नाही आणि त्याच्या आयुष्यात येणारे माणसं त्याला सुधारतात की नाही की ते बिघडवतात त्याचा प्रथम आम्ही आलो तुझ्या दर्शना. आम्ही आलो तुझ्या दर्शना. तव भक्तीला तुझलेला. तव भक्तीला तुझलेला. दर्शन घ्यावे या पामराला. दर्शन घ्यावे या पामराला. या दिन दुबळ्यांची भक्ती भावडी. या दिन दुबळ्यांची भक्ती भावडी. यावी तुम्हा करुणा हे भीमा गौतमा. आम्ही आलो तुझ्या दर्शना. आम्ही आलो तुझ्या दर्शना. आम्ही आलो तुझ्या दर्शना. तव भक्तीने भयभीत धरते. तव भक्तीने भयभीत धरते. पंचशिलेचे अमृत घटते. पंचशिलेचे अमृत घटते. एका दिलाने श्रीशरणाने. एका दिलाने श्रीशरणाने.
आलो तुझ्या रचना. घे ना बस. नुसते फुले लागले पायाला ते ना काय आहे? मरू दे आता वैतागलो नंतर जातो मग. मरू दे थोड्या वेळानं जातो रे. येतो मरू दे. नाही 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 आधी घरी जायला हवं. माझा बब्या काय करतो बघायला हवं. बब्याला बघून येतो. येतो हा येतो येतो. अरे रे 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 रे. अजून तेल नाही झालेलं. काय नाही झालेला. अरे काय झालं हे जगणं म्हणायचं का काय? जल्लं मरमर मरायचंय अगदी गाढवा सारं बघा. गाढवा सारं मरायचंय आणि रोजची तीच कामं करायची हो. वैतो झाला अगदी. आणि ह्या मेल्याची सकाळ म्हणजे अगदी दुपारी होते. कसलं सुख भेटायचं अहो. परमेश्वरानं आमच्या कपाली लिहिलेले आहे की नाही सुखाची रेख. काय माहिती रोज रोज मरायचं आपलं गाढवा सारं आणि तीच काम. कधी काय एका हाताची मदत नाही हो. अगदी हैराण झालो हो. सकाळी 5 ला उठायचंय. 5 ला आणि 5 ला उठून करायचं काय तर सकाळी पहिला उठायचं तर गोट्यात सुटायचं. आता गोट्यात गेलो. नुसतं गोट्यात गेल्यावर भागत नाही. शान भरायला लागते. मग शान भरतो. शान झालं का 2 म्हैशी आहे. मग त्या म्हैशींच्या धारा काढून होतील तवा ना हो वैतागलो. हा मग काय धारा काढतो. बरं धारा काढून आता आलो गटकीवर बसेल. गटकीवर बसायला पुरुषच असेल तर नाही हो. हो त्यात काय आमच्या रवी काका पाणी सोडतात ना. त्यांनी पाणी सोडलं की आमचं काम कुठे आम्हाला बसायला भेटतंय. द्या आपले घागर. मी आपला रामा घडी दिवसभर पाणी भरी. मग असं आमचं पाणी भरून होतं आणि पाणी भरून झालंय तर मग आम्ही मोकळे नाश्ता बिष्टा करणार शेतावर अगदी जाणार. आणि हे मिळालं त्यार अजून झोपले नाही. हे पोरा पोरा ए पोरा बबन काय उठाय सारा मागत नाही. वैतागलो बबन आपलं उठ. मला अजून 5 मिनिटं झोपू दे हो. मी याला सांगणार 5 मिनिटं झोपू दे. हा 5 मिनिटं झोपून कसं होईल. बायको देल ढुंगणावर लाट काम समजेल 5 मिनिटांनी 10 मिनिटे. हा उठतो. हा अजून 5 मिनिटं झोपू दे मला. 5 मिनिटं नव्हे ते वलनावर पोर आले होते. ऐकलंच काय रे कसे ते मला ठाऊक ना. पण गेले ते इथं आले होते. या गाडी बोलते ना ते स्टॉपवर आले आणि मी विचारले का हो का साथ घालता तर नाही गाडीचं आपलं काय सब पिक पिक वाजवलं आणि निघून गेले. बरं दे मी जरा वैत पान खातो तेवढी तरी पुरसू. आणि ह्या पोराचा बघा नुसते रात्री अगे 12-12 आणि 1-1 वाजता मोबाईल कुस करत राहते आणि मग सकाळी काय फार पासली पडलेला. काय करायचं काय करायचं काय तो एकटा म्हातार आहे मी. हो आता लगीन व्हायचं त्याचे बायकोची काय बोलतो आता काय ह्या ईश्वरच ठाऊक. काय पण बोला पण माझी बायकोला नाही काय बोलायचं. काय माझी जन्माची कधी तुझी जन्माची कधी असली ना तरी संकटाची जरी नाही झाली माझ्या बरं झालं. आणि तुमची किरकिर नको आता झोपू दे मला. मग उठ रे वासाड्या का ढोंगऱ्यावर नाही चला पोर नाही उठायचा मरू दे. पानाचा बटवा तर काढायला जावा. तरी पाना पण लय महाग झाली हो. 60 रुपये आणि 100 रुपये शेकडा. पण खायची वेळ सोडली नाही. खायची नाही. अरे बाबिया बाबिया अरे बाबिया अरे कोण घरात हाय की नाही. कोण धावू धावू अप्पा. अरे अरे धावू अरे ये ये अरे धावू.
नाही नाही बाकी काय म्हणतो बरं आहेस ना अरे म्हटलं झालं दुपारचं येईन तुझ्याकडे मग तुझे बायको पण नाही परवा कसली भेटली कोण बरी आहे ना रे अरे कच झालं म्हटलं विचारपूस करायची अरे आताच झाली गुरा आणली तर झाली एक गाय माझी पळाली रे अरे ती नाही काय नाही नाही रे माझी गायत्री ती लंगडी रे अरे लंगडी नव्हती नेरच मोरी मोरी ही माझी गायत्री रे पळाली आणि नुसतं धावत होतं रे पालतोय मी याला अगदी काय तुला सांगू अरे पिंजून पिंजून काढलं पण काय माझी गायची भेटली ना अरे मला कुंभे म्हणजे काय झाले पालतो का रान म्हणजे मरणाचं जाऊ देऊ नको रे बा लागलं नाही ना अरे मेलाच लागलं म्हणजे खाजवत नाही रे आलो अजून नाही बा आता आल्यावर तेल लावलं पहिलं बाई आणि चाललं माझं का कर्म काय म्हणतोस का अजून उठला नाही अरे मेल हे काय आजचं नाही का ते रोजचे काय आजचं काय हा? हे काय नव्हे तर म्हणू दे तू आधी पान खा रे पान खातोस नको नको तू तुझा चालू ठेव बरोबर मग आता झालं तू बोलतोस हे मी पान कसं खा मग राहू दे मग नंतर काय तर तू खा नको नको हा बरू दे अरे उठे अरे झालं मग माझं कसलं काम कसलं होणार आता कसलं एवढं काम कसले अरे झालं का मोबाईलचं अरे झालं का फोन करायचा होता होय का नेमका त्या बबनी सांगितलं का हिरवं की लाल काय बटन दाब अरे झालं कसलं काय झालं लाल बटन दाबलं झाला फोन काय झालं डबरे तू कधीपासून वापरायला लागला आणि नेमका काय झालं त्या बायकोचा कॉल काय म्हणतोस काय पतावड्यात गेली आहे अरे मग काय रे होय अरे मग कसं केला नसेल फोन तुला माहिती आहे कसं अरे मला गाडी भेटली नसेल असंच असेल बाकी काय नाही रे आणि नेमकं तर झालं तर मोबाईलचं आहे ना तर काय तर बाब्यान कसं दाखवलं नव्हतं ह्याच्यात जायचं त्याच्यात जायचं की कशात जायचं कुठून यायचं झालं काय समजत नाही अरे बोटा वडायचं तू पण काय डबरे घेतले काय करू हे कर मग माझं अरे काय सा बाब्यान दाखवलं नसं वर काय सा कर वर 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 करायचं खाली केलं असं करतोस ना तू झाला तेवढ्या पुरतं केलं आणि नंतर लागायचं विचारता तू मिळाला सांगणार माझं वय झालं सांगताय अरे आता ये मैदानात मग तुला दाखवता अरे कोण आडवा करताना तर तुला सांगेन मैदानात ये आता अरे ही मेले आत्ताची पोरं आम्हाला शिकवणार अरे आधी हांतुरातून उठा आणि नंतर आम्हाला बाता शिकवा अरे आमच्या वेळेला आम्ही सकाळी लवकर उठायचो आणि आम्ही शाळेत जायचो आणि तुम्ही मेलो माझा ह्याव दुखताय नाही माझा त्याव दुखताय अरे मेला दिवसभर नुसतं काय त्या फोनवरतीच राहतो काय हा तुमचं कसं होणार अरे अरे शरीराला ह्यांच्या व्यायाम नको काय काय रे बा हवा ते आपण माहिती आहे ना तेव्हा सकाळी 5-6 वाजता फाड्या आता घरी धावड्याच्या टरकावर जाऊ ते भरा असं काय म्हणतो मेले जो आत्ताची पोरा अरे हे ना साधी ही पाकाडी नाही चढवत मग तर काय हे सांगतात तू बस मरू देस काय मी याला उठेल तेव्हा उठेल बस काय तर बाई आज नवल बघतो मी काय म्हणतात काय काय सर काय असं काय पण कसं असं करतो ना असं असं म्हणजे काय त्याला म्हणतात व्यायाम काय व्यायाम व्यायाम कधी 10 वाजता ना 12 वाजता वाजले किती हे बघ हे 10 वाजले 10 वाजता उठून व्यायाम होतो पण आपल्या टायमिंगला हा असं नव्हतं तर मरू दे बा असं त्याचं काय तर बघून घे मी अगदी वैतागलो रे त्या गायला सोडून अरे बाब्या अरे ह्या मला जरा फोनचं सांग मिळालाच ह्या अरे जल्ला काय तर समजत नाही बघ अरे जल्ली ती फोन मधली ती जल्ली बाई आहे ना काय ती जल्ली मिली इंग्रजीत काय ती बडबडत होती जल्ला तिचं बोलणं मला काय समजत नव्हतं अरे जल्ला तिला सांगितलं अरे मराठीत बोल मेलीस मराठीत बोल अरे जल्ला तिला मेलीला काय समजतच नाही अरे जल्ला तिचं काय बोललं ना तर मला काय समजत नव्हतं अरे मी जे बोललो ना तर तिला काय समजत नव्हतं आणि ती गेली इंग्रजीत बोलली तर मला काय समजत ना कुठे एवढं गेलो आपलं काय व्हॉट इज दिस केलताना झाडावर पडला उलटा आणि ती आहे ना ती फक्त बोलतच राहायची रे आणि मी फक्त ऐकतच राहायचो कमी करायचं बंद करायचं मला काय समजायचं नाही मी याला आबा म्हणतो तरी कसलं काय तू काय
हे भाग होते कसे हे मोठी कोणाचे का सांग पिढ्या मला भान नाही जगाचे मला प्रेमला गेले प्रेमाचे याला आता या म्हाताऱ्या वयात काय करतोस काय काय नाही अरे आपण जन्म तिच्याशी जाऊ कसला बोलतोस तिला काय गोगला समजते अरे तू मोठा शिकलेला ना हा? तू पहिली नापास आणि ती कुठे अरे मेल्या चेंडका माझी उडवतोस काय अरे देवाची पहिली नापास आहे मी नापास अभिमानानं सांगणार का नाही रे, तुला कोण बोलेल अरे मेल्या मला वाटलं बबन अरे अरे आम्ही आहे ना असे ते सकाळी लवकर उठायचो हा लवकर उठून शाळेत जायचं आणि तुम्ही गेलो ते म्हणू दे ना बर असं मोबाईलचं काय सांग रे आम्ही असं करायचं कसं तुला किती वेळा सांगितलं असं जायचं ह्याच्यात असं जायचं थांब कुठं रे मेले धावू रे तू रे हे कधीपासून डबड वापरायला लागलास रे आपल्या याला माहितीये ना आपण तेव्हा कुकाड्या काढू त्या रे कोण आहे काय रे अशी कुकाडी काढून तेव्हा आपण करायचो ना मग आता हे कसे हवे आणि ह्याचं काय माहितीये काय रे जल्ले ह्याचं काय रेंजचं कायचं म्हणतात रे असं काड्या कायचं असते असं धरायला लागतंय आणि ती रेंज जर असली ना तर यांचं काम होतंय नाही तर बोंबला आणि ही पोरा काय करतात माहितीये काय तर वाकणात अगदी वाकणात येतात आणि मग इथं बघणार कोण हाय काय रे असं तर काय ते डबडे असं धरतात मला माहित नाही बाबा अरे पोरा म्हणतात म्हणून आपलं मी तुला सांगता आपल्याला काय माहित नाही आपण कुठं वापरलेला नाही आपण नाही वापरलेला अरे मला नाहीचं काय तर काय पण नवीन काढतील ही पोरं पण आताच्या ना तुला नाही माहिती अरे थांब काय नाही माहिती म्हणतोस माहिती सांग तू थांब आताची पोरा ना मोबाईल मध्ये काय जातात काय गुलू मध्ये जातात काय गुलू करतात आणि काय सर्च मारतात काय गुलू तू काय येतो तुमचं चालू द्या आत्ताची पोरं बिघडले आहे मेले दुपारचं काय करतात माहितीये काय सकाळी जो जातात ते अलकाताईच्या विहाराजवळ जातात आणि अलकाताईच्या गडग्याजवळ रे गडग्याच्या मागे काहीच करतात रस्त्यावर येतात ना येतात मेले दिवसभर गोट्या खेळून झाले मग दुपारी अगदी 3-4 वाजता राजा येणार असे काय आता म्हटलं तसंच रे करते ती म्हणते वैतागली लोक ती म्हणते काय झालं बाबा आये जेवण वाढ मग आये काय जेवणाचं ताट आणते ठेवते पोराच्या पुढ्यात पोर काय करतो माहितीये हवं तेवढं खातो ताट तिथंच सारतो निघतो मग मी आपलं विचारतो काय रे काय जातोस पोरा तर तुम्हाला नाही का माहिती आबानू काय व आमची मॅच आहे कसली क्रिकेटची अरे कुठे व आपल्या बावलेत मेले सांगतात वर बावलेत मॅच खेळायला ना जात मग
काय म्हणतोस काय इथं खाली नेटवर्क नाही. जे असं आहे मेल्यांचा सर्व खेळ अरे, 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 काय रे ऐकतो बर तू या मेरे जवळ काय बोल हे आपल्याला डबड्याचं काय सांगलो मी आपला घरात जातो हे, हे. नाही, 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 नाही. हट. बरं, लक्षात ठेव आता आणि त्या जायचं कसं ह्याच्यातून यायचं नाही त्याच्यातून जायचं त्याच्यातून नाही ना जायचं नाही 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 तिकडे नाही त्या साईडला वाकडं असं करायचं की असं असं करायचं असं नाही नव्हत नाही तर मी माहिती ना असं करता डायरेक्ट आता असं नको आता जरा समजलं पण पोरा मी काय म्हणता अरे तुझं लग्न एका दिवसावर आलाय आणि तुझं हे चाललंय काय लग्न कसलं झो हा तू चिल मार चिल अरे ती पोरा आहे ना ती नुसती मला मर काम करतात हा आणि तू नुसता इथं झोपा काढून राहतोस हा अशाने तू बायको आली ना तर बघितली ना ही तुझी सवय तुझ्या ढोंगण्यावर त्याला लात मारून गेली जाय ती माझी बायको आहे बायको माझा तिच्यावर आणि तिचा माझ्यावर लय विश्वास आहे सक्रीची गोडी तशी बबन आणि निलूची जोडी समजलं काय बघ बघ झुल्ल बघ माझ्यात पण कमी आहे तो तेजस आणि सोनूच काय बघ बघ आता किती कूल आहे मी बघ तुला आता दाखवतो किती कूल आहे बघ बघ मी आलास बघ आता किती कूल आहे दाखवतो तुला चलती तू तर पीछे पीछे हम छेड़ना तुझको कोई नहीं गुना तो इसका दम आगे आगे चलती तू तर पीछे पीछे हम छेड़ना तुझको कोई नहीं गुना तो इसका दम मी बबन तू है माझी जान मन मी बबन तू है माझी जान मन सावध आणि रुपेश सावध हे तेवढं पंकज करायचं पाहिजे झालेलं आहे आभारी आहे कशी जादू केली काही ना ध्यानात हे दिवाना मी तुझा तू बसली या मनात कशी जादू केली काही राहिना ध्यानात जवळ येऊन मित्र घेऊन दोघं एक होऊन आपल्या मनाला खट्याला पाण्याला कोणी न राहून एक मेरा हाल तुझ में हो गयो मगन एक मेरा हाल तुझ में हो गयो मगन मी बबन तू है माझी जाने मन मी बबन तू है माझी जाने मन की जाने मन मेला शायऱ्या मारणार मेलं अरे ह्या आमच्या वेळेला आम्ही नाही केलेलं आहे पण खरंच देव करो आणि तुझं चांगलं हो अरे मेला ती पोरं आहे ना तिकडे मर उन्हात काम करतात आणि तू इथं काय इथं झोपून काढला अरे नेमकं लग्न त्यांचं तुझं अरे जल्ला आप्पा ते काय होईल तू चिल मार चिल आधीपासून पुऱ्या गावाला माहिती आहे अजून त्यात काय समजायचं याला सांगणार चिल मारतील आधी मनावर घे जरा मनावर अरे चिल काय चिल अरे मग काय अरे बिना चकण्याशिवाय अशी गटागटा दारू ढोसेल आणि बिना तंबाखूच्या चुना पण लावत मनावर घे होय रे ते काय होईल अरे होय ते काय होईल आता समाजाकडे काम आहे तिकडेच जातो आणि पोरं पण भेटतील तिकडं बरं तू जरा जा बरं तू मनावर जरा घे नी अरे 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 जरा अरे अंतरून मित्र उचलून ने आणि जरा आंघोळ कर अरे आंघोळ करून खरंच आप्पा जरा बिघडली आता मी येतो
बरं अप्पा होय अरे मी येतो जरा जाऊन हा ये कारवारी येल ये नाही गेलो ना आता माहिती तुला नाही होय कुठं गेला होता सगळ्यात जामार चौकशा बायकांचं कसं होय पहिल्यापासून तसंच का मी जातो बाबा ये आईस्क्रीम रे काय हा डॉक्टर बंद का चालू काय आली घरी मनगडी गावाकडच्या नको विचारू भिकू मनगडी गावाकडच्या नको विचारू भिकू तिच्या तोडून अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू अरे बाब्याचं लग्न करणार मजा आहे बाब्याची माहिती काय आम्ही एवढी मोठी असून आमची होत नाही आणि भारतीय पोरांच्या आटपतात पट्टा फेसबुकच्या कोणी विश्वास ठेवायचा नाही तुम्हाला सांगतस माझाच मोबाईल घेऊन त्या पोरींचं नाव सर्च मारतस काल कोणती मिताली तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलीस आणि आज तिचा मला मेसेज आलाय काय सांगतोस काय हा. मी त्यांचा मेसेज आला तुला होय तीच ना ती गोरी गोरी गालावर पण तिला केसात झाक गुलाब घालते पंजाबी ड्रेस घालते रे तीच ना रे ती तीच ना रे ती अरे शंभर माझी मैत्रीण तुला एवढी माहिती कशी काय अरे हा कसलं कुठे काय एकदा भेटल्या राहिली लक्षात रे एका बेटी तेवढं सगळं कसं माहिती रे छे तुला छे छे नाही रे कुठे पण काय छे छे काय पण काय तू पण ना ते सोड तिची ती एक मैत्रीण नाही तुम्ही नाही जरा ती काळे काळे केस आहेत गोरे गोरे गाल आहेत टिकली पण लावते पावडर पण लावते निर्लज्जा हे तर सर्वच पोरी करतात तू कोणत्या पोरीबद्दल बोलतोस नक्की अरे तो प्रणाली बद्दल बोलतोय मी ना अरे लेका माझ्या पुतण्यात पुतण्या माझा दोस्त. माझ्या मग समजतो. तीच प्रणाली आणि तिचं नाव काय प्रणाली नाही प्रणाली आहे आणि तुला सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे म्हणजे बोल लवकर आम्हाला खुशी खुशी लेच सांगतो मला मला बोलायला तरी हा, बोल दे बोल ती तुझी प्रणाली सॉरी तुझी प्रणाली तिचं आता लगीन होणार आहे अरे जेवण काय सांग ना विनय दा ती तुझी मैत्रीण कोणी काय करते रे आता काय करते रे ते आता सांग मला तू मिळालास तुला रोज एका नवीन पोरीवर प्रेम होत होतं अरे ह्याचा विषय सोड रे मी आता मोबाईल घेणंच बंद करणार नाही नाही मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल दे रे दे रे आपण इकडे मर मरतो आणि ह्या बघा महाराज आता येतोय बन याला गाडी याला गाडी मात्राची सुद्धा जबाबदारी नाही बघतोय बघा कसा तो
काची उतारी नाही का रे बाब्या तू काय की देऊ एक ठोसा आणि सालेनं मला सांगा माझ्या बागेतली सलटे चोरून कुणी दिला अरे काय गण्याच्या गोट्यात सलटी बघितली का मी आता सगळीच सलटी घेऊन जातो बघ मोठा सलटी घेऊन जा सलटी तुझ्यातल्या तुझी कामच्या माझ्या बंद माझे बघ रे काय ते टाकूया एका दिवसासाठी खूप दिवस बघितले मी आता बघ चला तू तर आता लग्नाची उतावला नवरा गुडघ्याला बाशी ए बाजारी मस्त रे आता तुने तू जा सही कामा आता जाते रे चला हे पोलिसांच्या नादात तुम्ही करा नाहीतर तुम्हाला पोलिसांची पैसे देते होय रे पण आमचा भांड्याचा सावध चांगला आहे त्याचं बघतो मी बाबा हा तुझी बोलायचं आहे तू असं वागला तर मग कसं होणार पुढे अरे तुझं लग्न आहे तू आता असं वागलास ना मग कसं होणार घरची जबाबदारी कधी का मारणार तुला येता येणार नाही काय होय रे समेदा मग मला रस्ता मोकळा दिसतो. तुम्हाला काहीच अडचण दिसत नाही पण प्रत्येक जग आहे ना सारखं नसतं रे माहिती आहे का होय समेदा आता उद्याच काही तर आटकून टाकूया आधी माझं लग्न चालेल चालेल चल चल. उद्या लग्नाला ये माझ्या हा येतो हा चल येतो सगळं घेतलं काय रे ते नारळ घे कुठे हार कुठे आले बघू बॅटरी माझ्या घरी जाऊन येऊ काय सम्या हा तू राहायचं मी येतो हा येतो हार्दिक स्वागत करत आहे आभार 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 या बबन तसेच
नाही हा? अरे मी गेली तरी कुठं नाहीतर रोज मला इथंच असतात, काय त्या दिपेश म्हणे काय त्या कट्ट्यावर बसून पबजी का भाजी कायचा बोलता सांगायचा खेळता म्हणते ए इकडे 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 ये त्याला मार नको 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 थांब 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 काय असा करत असतात मोबाईल मध्ये आणि वेळा दमले बिमले की का खेळून की गोट्या खेळून दमले आहे अरे कुठे गेलं अरे नाही बाबा पोरा बंद झाला बघ 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 जरा ए फोन बघा आबा आबा फोन सायलेंट वर ठेव की काय माईक आता वाजला चल चल उचल उचल अरे उचल ह्या कसा दाखवणार तर समजत नाही बाबा खाली की वर खाली असेल अरे उचल झाला आता कट झाला बघ हा झाला काय बोलले का काय म्हटलं रांडेची मला पुतण्या नको का बोलत जा हा 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 बरं असं काय हा जरा त्याला फोन बघ बस इतकंच 10 रुपये लागतील याचे काय म्हणाला 10 रुपये 10 रुपये आणि कसलं ते रे ते बघा ते फोनवर सांगतात बघा ज्या नंबरची आपण संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे ते कोण सांगतं माहितीये का तुम्हाला कोण देवाला की काय मग कसं? शाळेत जाता की नाही ती नुसती विचारपूस करता बाकी त्यातलं काय नाही असं मरू दे 10 रुपये कशाला पाहिजे तर सांग हो ती बाई मागते ते फोनवरून सांगायचं ना त्याचे ते 10 रुपये होय काय होय काय म्हणाला काय नाही तुम्ही ते बघा तुझं काय 10 रुपयाचं बघा तर कशाला ते तुम्हाला आता तुमचा फोन करायचा आहे ना होय ते बाई मागतं ते सांगा आता पाहिजेत काय मग आता तुमचं काम तर तुम्हाला बघायचं आहे अरे मग आता असं किती वेळा ती बोलली असेल मला किती वेळा बोलली होय काय बघा आता किती वेळा बोलली ते आता तुम्हीच ठरवा ते 10 रुपयाप्रमाणे आता तुम्ही तुमचं बघा मी नाही काय सांगणार तुम्हाला 150 रुपये हा? 150 रुपये होतील तर जाणार मग त्या आता मला जायचं शाळेत द्या लवकर नाही अरे पैसे बाईना पैसे द्यायच्यात मग तुमचा ते फोनवर जसं तसं ते चालूच राहणार मग मग तसं काय होणारच नाही नाही होणार नाही तसं ते चालूच राहणार आता काय करू त्या बायकोला साडी घ्यायची आहे काय घ्यायचं आहे त्या 150 मध्ये होणार कसं आता राहिलं ते किती राहिलं बघ बरं कुठल्या पुतण्या परत नका बोला ना सांगायचं ना आपला काय हा मी काय म्हणतो 120 रुपये आहे 120 नाही ते नाही तसं 150 तर 150 बाई तसं घेत नाही 150 120 मध्ये चालवा नाही बाजाराचा भाव काय चालू आहे तिकडे 120 मध्ये नाव ना नाही 150 तर 150 चालू कसा होणार मग तसं नाही दिलं तर कॉल येणार ना बायकोचा कॉल नाही उचलला तर कुठं आहे मग थांबले का जरा हे दिसते पण माझं पहिलं काम झालं पाहिजे करणार पहिलं ह्या की हा इकडचं पैसे हे झालं पाहिजे देणार लगेच ह्या हातान घेणार ह्या हातान करून देणार लगेच असं करशील नाही असं करशील नाही ते इकडून हे घे पैसे ए, मोबाईलचं काम कोण करणार रे बाब्या फसवला रे फसवला
कोण येतात? ते भांडी कोण खडखडवतंय? आम्ही आहे आम्ही पाणी बरा उठला बाय. कोण बब्या? होय होय. आम्ही झोपत नाही ना. झोपत तर नाही ना मी. तर काय या कानाने ऐकतो काय मी? बब्या, अरे काय म्हणतोस काय? पाणी बरा उठलास? होय. होय काय? नाही नाही अरे बरोबर आहे. मी म्हटलं स्वपन बिपन बघतो की काय? नाही, बब्या वाटतं उठलाय. अरे काय करतोस काय? ए बाब्या, अरे असं कधीपासून व्हायला लागले? अरे कुणी आयुष्यात नाही केलं तर आता या बायको आल्यापासून 2 दिवसात करायला लागलास? हो गप्पा हो. आता हवत ना आम्ही. वय झालं मदत करायला नको. होय होय, बापाचं वय झालंय का बायकोच? आता बायको आली तसा बरोबर कामाला लागला. बाप असा गाढवासारखा मरत होता तेव्हा नाही बघितलं. हो तुम्ही झोपा हो. आता आम्ही हवत ना. होय रे बाबा, आता झोपणार तर अगदी कायमचा बघ. झोपतो. अजून नाचवायचं. काय म्हणतो बघ आम्ही. होय रे, झोपतो. अरे इथं पुस्तक घेऊन राहा ना. अरे इथं पुस्तक घेऊन जा. सोडायचं ना हो. कभी दिन सुहाने किस्मत की बात. आई बाई, 9 वाजले. कसं व्हायचं? आई बाई, गुराबिरा माझी सोडायची आहे. बब्या, ए बब्या, ए बब्या पण नाही. ओ सुनबाई, अरे सुनबाई गेली कुठे? लेका, अरे हायच तरी कुठे? छे, मी जरा बाई तोंड धुवून येतो. हा, तोंड धुवून येतो, लगेच आलो. ह्या काय खुर्च्या? ए, खुर्च्या डायरेक्ट. अरे तोंड धुतले, सून पण नाही घरात आणि माझा बब्या पण नाही. काय करायचं? कुठे गेली काय माहिती? दोघांवर बोलत असतात ते. आता आपण काय करा? आपण म्हातारे पिकलं पानू. बरोबर दे. येतील काय येतील. चाय नाही, तोंड धुतलं बघतोय. अंचवी काय बाई? कमरेत वाकली आता ही. बघेल कधी उभ्या आयुष्यात असं केलेलं ना भाई, अजिबात नाही. तुला केलंच मी ताट पुढे करी. इथून आल्यापासून हे कसलं बाई काडीचं काम बाई मी करत नाही. 2 घास खाऊन घेतो. या तुम्ही पण या. जरा राहू दे. सुन बाई, ये घेऊन जा आता, घेऊन जा. नको, पोट भरलं बाई, पोट भरलं. सुनबाई, ओ सुनबाई, काय ही भांडतात का काय? बरं दे. येतील तेव्हा येतील. हा सुधारतोय मी याला. या मला उभ्या आयुष्यात नाही सुधारवता आला तर होई माझी सून कळलेली म्हणते वयाला सरळ सुतासारखा सरळ करील, नाही तर घर सोडून जाईल. वा रे वा, करून तर बघ. तिकडे पाठीमागची पाहिजे रे. त्यांच्या ह्याच्यात. अरे बाब्या, कोण आहे का घरात? अरे कोण आहे काय? कोण हो? अरे
मी कोण अरे दापू दापू अरे ये, काय म्हणतोस का ये अरे पण तू आज निवांत कसा काय अरे निवांत करू काय अरे सगळं काय माझं बब्या करतो बघ सकाळी 5ला उठतो काय 5ला उठतो अरे मजाच आहे मग तुझी अरे मजाच आहे काय अरे म्हातार पण तुझं चांगलं गेलाय बघ अगदी अगदी आरामात आहे बाबा मी अरे माझा बब्या 5ला उठतो सकाळी लवकरात लवकर बायकोला कामात मदत करतो पाणी भरतो शान काढतो धारा काढतो त्याच्या सुरतच्या घरापर्यंत दूध पण विकाय नेतो माझा बब्या माझा सुधारला हो, लग्न केलं म्हणून मला काय सांगतोस का बा? अरे आपला का बाबा म्हणजे काय माझा विश्वासच नाही अरे जल्ल असं होतं ना हे? अरे मी एकटा म्हातारा मी आपल्या इकडे बसलेला असतो आणि ती दोघा आपल्या असतात आत गुलू 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 घोट्या गेलत नाही पोरा अरे नारली मेला वाचाड पडली अरे रस्त्यावरती काजून धाबा 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 पडले बाई बाई काय म्हणतोस का? अरे त्यांचा मरल्या बायकोच्या बंधनात अडकलाय ना तरी ती पोरा रस्त्यावर येत नाही खेळत नाही काय नाही आणि मगाची काय ती रस्त्यावर आली आणि मला बघतला नाही अशी असेल तर मग असा केला यांचा सर्व काय म्हणतोस का गाडग्यात ना गाडग्यात रुपया होता वर बघी आणि तिकडे विनीत आला अजून करताय आम्ही म्हातारे आम्हाला काय समजत नाही कसे वाकून बघतात जसं आम्हाला काय समजतच नाही रे आता एक फिरणे हिंडण्याचे दिवस तरी का बरी अभ्या ना अभ्या बघतच होता मी वर येता म्हणून ते लपले असे अरे म्हणजे विजेता त्यांचा काय काय म्हणतोस काय बरं जाऊ दे आपण आहे ना कुठेतरी ना जरा फिरून येऊया हे रोजचं कटकट पण झाली बस बस चल आपण जरा पाय तू आणि फिराय म्हणतात मग कुठे रे पौशेबाई इकडे का काय तू पण माझ्या म्हातारपणी चल चल मग जाऊ चल परिस्थिती बदललेली असते मी तुझ्या रोजच्या भांडणांना कंटाळून गेलो अगदी दारू पिऊन येतोय बाहेरच्या मुलांसोबत मिळतोय लग्न अगोदर आयुष्य वेगळं होतं आणि लग्नाचं आयुष्य वेगळं आहे मला तुला शिकवण्याची गरज नाही समजलं ना हो हो मला शिकवते काय चालतो अरे झालं रे जोरदार चालू आहे होय होय काय म्हणतो बाकी तू बरा आहेस ना अरे खाली कशाला इथं अरे बस अरे होय रे काय झालं मग इथं बस खाली बसलाय ना अरे अप्पा आता पोरं बघ जरा सगळे बरे दिसतात पोरं जरा शांत झाले अरे मग त्यांचा मोरक्या अडकला ना लग्नाच्या बंधनात रस्त्यावर येतात असे वाट बघतात गाडीची स्टार्ट मारतो तो आद्या टिक 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 करतो काय इकडे बघतो तिकडे बघतो अरे त्याचा आवाज काय ऐकतो हा ऐकायला येत नाही तसाच बघतो आणि निघून जातो रस्त्यावरनी तेच नाही रे बघ आता पहिले पोरं नुसते कपडे घाला शायनिंग मारा फिरायला जा दारू प्या तेच करायचे आहे अरे मग काय अरे किती पण पाखरू फिरलं ना तरी शेवटी ते आहे ना
ते शेवटी ना ते घरातच येते हे बरोबर बोलू बाप्पा बरं. आणि किती पण चुकलं ना तर एक ना एक दिवस ते घरातच येतं हे लक्षात ठेव. हा, आपण आले आपण. हे मात्र खरं बोलू बाप्पा. बबनच्या या प्रयोगासाठी तेच तर हवंय मला. बरेच चालून हा, आता बघ कसे सुधारतील लाईनीवरती येतील. बरं ते जाऊ दे माझं जरा काम करतोस काय हा? जरा माझ्या आल्या त्या गोण्या मारायच्या जरा येतो हा म्हणून सांगितलं त्या पोरांच्या नादी लागू नको लागलात ना ते रुपयाच्या नादी चल चल बाप्पा. चल चल चल. काका नो काका थकलेले दिसतात. भांडण झालं आता अक्कलला या का ना सफर येते. अरे मीच विचारत पडलोय मग धरणे हा करतो तरी काय मला धक्का दिला. हे घे. अरे शेमड्या हे काय केलं मी आला तुला समजत नाही मी जातोय बबन तो छोटा आहे ना तू जाऊन शिव्या घालतोस त्याला. अरे बाळा असं नाही बोलायचं. ठीक आहे 2 रुपये 2 रुपयात काय होणार आहे. आज कुठं जायचं आहे दुकानात जायचं आहे 5 रुपयाची कॅडबरी आहे 5 रुपये घेतो. हे घे तुझे पैसे मला नको. घे रे घे अरे घे रे अरे घे रे अरे घे. 5 रुपये पाहिजे. आणि जा बेटा, कुठे जात असता मला माझ्या चिन्या पण झालंय गमती. जातो कुठे 5 रुपये घेऊन दुकानात जातो. अरे कॅडबरी आल्या. काय म्हणतोस काय होय. होय का होय मला पण दे काय मी काय म्हातारे झालो आता तुम्हाला कुठे राहू दे नको देऊ, पण पोरा तू तरी खा. हा खातो. हा मजा बघायला की घेतो. हा काय रे बाब्या दादा कुठं निघालास? ऑस्ट्रेलियाला बायकोला कंटाळून ऑस्ट्रेलियाला जातोय. अरे मग तिकडे जाऊन करणार काय? हा मेला लेका ते भारताला उडवतो 36 वर म्हटलं जाईन तिकडे आणि खेळीन. संसाराची विकेट पडली तर पडली तिकडे जाऊन खेळतो. बरं तरी आहे आपण त्यांच्यापेक्षा पावलं जास्त रन मारून जिंकतो. मेलास तुझं काय काम आहे ते लवकर बोल मला उशीर होतोय जायला. करशील काय काम माझं नक्की सांग. अरे बोल रे लवकर. नक्की. अरे बोल तू. ऑस्ट्रेलिया तर माझी चड्डी आणि बॅटीची रुपये ठेवले. या मेल्या पोराला करू तरी काय. तुमच्या संसाराला कंटाळला कसला वय 4 दिवसाचा संसार व्हायला ना. मला वाटलं मेला सुधारला असेल लग्न करून दिलं ते नाश्ता येणार गेल्यावर पण हा मेला काय सुधारण्यातला नाही बघ. रे बबन बबन अरे काय झालं तरी काय. अरे बायको आल्यापासून माझ्याशी नीट बोलत पण नाही का. काय झालं काय काय तर नीट सांग. मी कंटाळलाय संसाराला. काय सोडून चालला आता तू कंटाळलाय आणि तू घर सोडून जाणार. कर माझं माझ्या आता झेपत नाही.
बाई 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 हिवाळ्या खेळायचं हा आता नाही जमणार का नाही ते शक्य नाही होणार हो बरं का बायको पाठवत नाही की काय कुठे जायचं म्हटलं हा. तर सोडत नाही हा मित्रांना अजून भेटलो नाही मी हा काय हे म्हणायचं असं जगणं असतं का घरातल्या घरातच असतो मी बघूया संसाराची व्याख्या तुला पोरा अजून कळलेली नाही संसाराची व्याख्या मी तुला सांगतो अरे गेले काही वर्ष मागे तुझ्या आईचं आणि माझं लग्न झालं परंतु दुर्दैवाने तुझी आई जगली नाही अरे संसार म्हणजे नक्की काय असतो हे आम्हाकडून शिकण्यासारखं होतं पण ते तुझं दुर्दैव आहे रे बाळा तू ते पाहू शकला नाहीस मला वाटलं तुझं लग्न झालं म्हणजे तू सुधारलास पण नाही अरे नवरा बायको म्हणजे एका रथाची दोन चाक एक चाक रुतलं तर दुसऱ्या चाकानं रेटून ओढायचं आणि दुसऱ्या चाकाला बरोबरीने घेऊन जायचं याला तर संसार म्हणतात अरे तुझ्या आईनं आणि मी अगदी 40-50 वर्ष अगदी संसार नेटाने ओढला रे पण दुर्दैवाने तुझ्या आईचं निधन झालं अरे भरपूर कष्ट केलेले भरपूर म्हणजे भरपूर आणि त्यावेळेस गरिबी प्रचंड आणि अशा प्रचंड गरिबीत देखील तुझ्या आईने मला चांगल्या प्रकारे साथ दिली अरे तू जे कपडे घालतोस ते आम्हा दोघांचे कष्ट आहेत कष्ट लक्षात ठेव आणि आम्ही ते घटलेले पण नाही अरे एक एक धोतर आम्ही 8-8 दिवस वापरत असतो आणि 8व्या दिवशी धुवायला देऊ अशी त्यावेळची परिस्थिती होती आणि तू अरे दिवसाला 2-2, 3-3 ड्रेस बदलतो अरे काय समजायचं काय ह्याला तू वाटलं होतं सुधारलायस पण नाही बायको आल्यानंतर तो बिघडलेला आहेस तो तसाच आहेस अरे सुधार अजून वेळ गेलेली नाही संसाराचा गाडा तुला ओढायचा आहे ऐकतोयस ना आणि तुला सांगतो जर तुला सुधारायचं नसेल आणि हे घर सोडून जायचं असेल तर माझं मेलेलं तोंड पाहावं लागेल समजतच नाही. काय करू समजत नाही मला. शी, वा. अरे काय रे आता झालं काय अरे तू कधी आला मग आमची फेरी अशी काय चाललाय काय चाललंय काय तुला सांगू माझ्या नशिबाचे भोग म्हणायचे बाकी काय अरे नशिबाचे भोग अरे तो घर सोडून चाललाय म्हणतो घर सोडून चाललाय बायकोला कंटाळलाय बायकोला कंटाळलेला आहे अरे याला येड बिल लागले की काय अरे ते आता त्याला ठाऊक आणि त्या भगवंताला ठाऊक रे भगवंताला ठाऊक मग थांब तू काय काळजी करू नकोस मी माझ्या पद्धतीने समजावून त्याला सांगता काय ते अरे तू काय मी त्याचा बाप असून त्याला सुधरवू शकलो नाही तर तू काय चीज आहे रे बाबा काय चीज आहे तुला बरं ठीक आहे अखेरचा प्रयत्न म्हणून समजून जाईल बघू कसा सुधरवतोस 10 मिनिटं दे मला अरे 10 महिने दिले तुला बघ 10 महिने नको 10 मिनिटात बघ आता बघ कसा तुला सुधरवतो बरं ठीक आहे 10 दिवसात तरी दाखव बघ आता बघ बरं ठीक आहे बघतच राहता कभी दिन सुहाने किस्मत की बातें तो किस्मत भी जाने ओ बेटा जी अरे ओ बाबूजी किस्मत की हवा कभी नरम कभी गरम कभी नरम नरम कभी गरम गरम कभी नरम गरम नरम गरम ओ
बेटा जी किस्मत की हवा कभी नरम कभी गरम कभी नरम नरम कभी गरम गरम कभी नरम गरम नरम गरम ओ बेटा जी बरं ठीक आहे बड़ी अकड़ से बेटा निकले घर से एक्टर होने वहाँ रे किस्मत किस्मत में थे लिखे बर्तन धोने अरे भाई लिखे बर्तन धोने ओ बेटा जी जीने का मजा कभी नरम कभी गरम कभी नरम नरम कभी गरम गरम कभी नरम गरम नरम गरम ओ बेटा जी अरे ओ बाबू जी की हवा कभी नरम कभी गरम कभी नरम नरम कभी गरम गरम कभी नरम गरम नरम गरम ओ बेटा जी दुनिया के इस चिड़ियाघर में तरह तरह का जलवा मिले किसी को सूखी रोटी किसी को पूरी हलवा अरे भाई किसी को पूरी हलवा ओ बेटा जी खिचड़ी का मजा कभी नरम कभी गरम कभी नरम नरम कभी गरम गरम कभी नरम गरम नरम गरम ओ बेटा जी मानलं बाप्पा तुला मानलंय अरे ही तर माझ्या सगळ्या जन्माची पुण्याई म्हणायचं आज खऱ्या अर्थाने माझ्या बबनचं लगन बबनचं लगन बबनचं लगन बबनचं लगन आपल्या समोर आपल्या नवीन तरुण आणि होतकरू कलाकारांनी सादर केलेला आहे. महाराष्ट्र समता प्रवर्तक तरुण जळसा मंडळ शाखा जामरोड